सुरुवातीच्या 8 भागात, 8 प्रवचन पुष्पात आपण भगवान श्रीकृष्णाची श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भूमिका काय आहे, त्यांचे उद्देश कोणते, त्यांची शिकवण कोणती, त्यांची आजच्या काळासाठी उपयुक्तता आणि आवश्यकता, हे सुरुवातीच्या 8 भागात आपण विस्तृतपणे समजावून घेतले. ह्या भागापासून आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या मूळ अध्यायाचे अध्ययनास प्रारंभ करणार आहोत. भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचे अध्ययन करणार